तुमचे मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी आमचे मित्र जय वानकले ठरतात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। या अगोदर जी मॅच झाली अनिकेत 11-12 नंबरची जर्सी ज्यांनी परिधान केली आहे। सध्याच्या घडीला बरेचसे फॉर्मात असणारे खेळाडू आहेत। यश मोरे जरी प्रामुख्याचा खेळाडू असला तरी तारणहारता सातत्यपूर्वक अनिकेतला आपण पाहिलं आणि अगदी डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध तो त्या ठिकाणी उभा आहे। क्षेत्ररक्षण चांगला आखलं जात आहे। या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे नरेंद्र बाजी यांच्या शुभ असे आपण ते त्या ठिकाणी देतोय। ध्रुवांकुर चौधरी यांचं या ठिकाणी आगमन त्यांचं देखील करतोय मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि जशी मॅचला होईल सुरुवात निलेश जराड यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं। निलेशजी जराड ज्यांनी बेस्ट फिल्डरसाठी आपल्याला कूलर दिलंय त्यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांना विनंती असेल मंचावरती यावं। अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। जशी मॅचला होईल सुरुवात तसा आपण ऐकूयात अंकित मालुसरे यांचा आवाज। धन्यवाद अजिंक्य। 1:32 मॅचला सुरुवात होते। सुरुवातीची 3 षटकं 15 मिनिटे असतील। व्हेरी फर्स्ट बॉल सुसाट वेगाने टाकलाय यश मोरे। आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे। कमी कालावधीमध्ये त्यांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे आणि कित्येक स्पर्धेत खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्याकडून त्यानं दाखवलेला आपण बघतोय। तो करतोय गोलंदाजी स्ट्रायकर एंडला असेल रोहन कडपे। हा फटका हवेत आहे। गलीचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय। अगदी स्टॉप केलं जातं या चेंडूला। एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो फलंदाज रोहन कडपे। अगोदरच्या टुर्नामेंटमध्ये जर आपण पाहिलं तर अनिकेत वाघनं खूप चांगली बॅटिंग सादर केली होती। यश मोरे असेल आदित्य असेल प्रतीक शिर्के आणि आज त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब आहे की बंड्या गोडिवले या स्क्वॉडमध्ये दिसून येतोय। संजय बेकवडे या स्क्वॉडमध्ये दिसतोय आणि त्याचा विचार करता एक बॅलन्स संघ आता मैदानावरती घेऊन उतरलाय। तो स्वर्गीय नंदू महाडिक आणि स्वर्गीय प्रतीक गोडिवले यांच्या नावानं खेळणारा कराडे बुद्रुक हा संघ। 4 धावा लागतात धावफलकावरती। तलेगाव संघ तेवढ्याच ताकदीचा आहे। भरपूर स्पर्धा त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे आणि एक चांगली लढत पाहायला मिळेल। खराब चेंडू दिशा द्यायची होती गॅपमधून हा चेंडू निघालाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार। पंचांचा नो बॉल असल्याचा इशारा। 9+4 5 धावा मिळतील या चेंडूवरती। पाच धावा आणि या 5 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9 धावा लागतात त्या धावफलकावरती। पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट। पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती होता वेगाने टाकला होता पण तदनंतरचे 3ही चेंडू खराब पाहायला मिळत आहेत यश या गोलंदाजाकडून। यशचा चेंडू अंतराईचा फटका खडे खडे ऑन साइडला येतोय डीप मिड विकेट सीमा पार। या मॅच मधील हा पहिला षटकार। थँक्यू डीजे। षटकार आला आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा आहेत धावफलकावरती। आयोजक होते मला वाटतं त्या ठिकाणी। वेगवान चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातमध्ये। स्वतःला आतल्यात कोसत असेल कारण सुरुवात चांगली केली होती यशनं पण तदनंतर अचानक गोलंदाजीवरचं नियंत्रण गमावलं। इथे त्याला मार बसतोय। हा चेंडू जरूर निर्धावलाय पण धावफलक स्थिरावलंय ते 15 या धावसंख्येवरती। रोहन कडपे आणि रोहित कडपे या आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। दोनही बंधू आहेत आणि अद्यापर्यंत तलेगाव संघासाठी जमेची बाब आहे। लुफिंग फुलटॉस वेग जास्त होता संपर्क नीटसा होत नाहीये। विकेटच्या मागच्या बाजूला चेंडू रेंगाळत बसला। यष्टी रक्षक त्या ठिकाणी मंगेश आवले होते त्यांनी या चेंडूला स्टॉप केलाय। एक कोणतीही धाव या ठिकाणी मिळत नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलंय ते 15 या धावसंख्येवरती। बिनबाद 15शी दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। राजेश सोले यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। प्रचंड मेहनत आणि आपण बघतोय त्यांना इतर सहकार्यांनी दिलेली साथ आहे। संपूर्ण अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा
यांची एकजूट आपल्याला पाहायला मिळते. सगळेच जण एकत्र आलेत आणि तदनंतर यशस्वी अशी स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. तिरंगा ट्रॉफीचं हे आयोजन थोडीशी तारांबळ उडाली आयोजकांची, पण ठीक आहे. निखिल तितकंसं सोपं नव्हतं. मैत्री ट्रॉफी या अगोदर झाली. 4 वाजेपर्यंत सुरुवातीच्या 8 मॅचेस कंप्लीट केल्या होत्या, कारण सनी शिंदे आणि त्यांच्या टीमनं खऱ्या अर्थानं आपण बघतोय की चांगली एकजूट दाखवत चांगलं योगदान दिलं होतं आणि म्हणून तर ती स्पर्धा आघाडीवरती होती. इथे आयोजकांची चूक नसेल. आजचा दिवसही तसा आहे, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, आणि आपण बघतोय की संघही उशिरानं आले असतील, त्यामुळे सकाळी मॅचेस त्या उशिरानं सुरू झाल्या आणि म्हणून तर सद्यस्थितीला जरी आयोजक पिछाडीवरती असतील तरी आपण इथून पुढे प्रयत्न करू, वेळेचं बंधन लावू आणि तदनंतर आपण बघतोय जास्तीत जास्त लवकर कसे सामने होतील याकडे आपलाही कटाक्ष असेल. आयोजकांचंही कौतुक. पहिलं षटक संपलंय बिनबाद 15च्या स्थितीमध्ये आपण बघतोय गावदेवी तलेगाव. फटका फसलाय. बंड्या गोडविले गोलंदाजीला आलेत आणि आपला अनुभव या ठिकाणी दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून देत आहेत कराडे संघाला. अगदी पोषक आहे. मोठे फटके येतात, धावाही रोखले जात आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आणि खेळपट्टीची जी आखणी आहे ती या ठिकाणी नरेंद्र बाजी यांनी आखणी केलेली आहे आणि नेहमीच हे नाव चर्चेत राहिले. ज्या ज्या वेळेला अचानकच्या मैदानावरती स्पर्धा असते त्या त्या वेळेला खेळपट्टीची आखणी असेल आणि आपण बघतोय की हे काम जर कोण करत असेल तर नरेंद्र बाजी, त्यांनाही आपण धन्यवाद देऊयात. आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गोलंदाजावरती आक्षेप त्या ठिकाणी घेतला जातोय आणि ऑन स्क्रीनवरती त्याची तपासणी होईल, आयोजकांच्या माध्यमातून तपासणी होईल, कारण जो पंचांचा पॅनल आहे ऑफिशियल पॅनल ते फक्त मैदानावरची कामगिरी साकारतील. रिव्ह्यू पंचांकडून असेल, बॅट्समन फिल्डिंग रिव्ह्यू असेल, त्यावेळेला थर्ड अंपायर म्हणून ते पंच असतीलच, पण ज्या वेळेला आणीबाणीची वेळ असेल त्यावेळेला आयोजक असतील. आणि आपण बघतोय की आणीबाणीची वेळ आता आली, कारण बंड्या गोडविले या गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. बरीच वर्ष ज्यांना योगदान दिलंय आणि हे यंगस्टर जे घडलेत ना त्यामागचं हे कारण आहे. बंड्या गोडविले अगदी हे नाव सातत्यानं चर्चेत राहिलं नाही, पण सुरुवातीपासून बघत आलो ना या विभागातील नावं आपण सातत्यानं घेत असतो. अमित म्हात्रे असतील, शंकर पारंगे असतील, खऱ्या अर्थानं आपण बघतोय रतन पाटील, गणेश भोईर ही नावं सातत्यानं आपण ऐकत. रोशन राऊत कित्येक भरपूर नावं आपण या ठिकाणी घेतली, पण तेव्हापासून क्रिकेट खेळणारा बंड्या गोडविले आणि आपण बघतो त्याच्या या चेंडूवरती लगावलाय तो फलंदाज रोहन कडपेनं षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 22. मयूर पाटील सर साथी स्कोरर, नारपोलीचे एक जबरदस्त गुणलेखक, संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेट विश्वात हे नाव ॲज अ स्कोरर म्हणून आदरानं घेतलं जातं. यामागचं कारण त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. तंतोतंत माहिती, प्रत्येक चेंडूची माहिती ते पुरवत असतात. तुम्ही सकाळी सुरू झालेली स्पर्धा रात्री जरी त्यांना विचारलं कितवा चेंडू निर्धावलाय, डोळे झाकून ते सांगत असतात. आणि आपण बघतोय की म्हणून तर हे नाव ॲज अ गुणलेखक म्हणून फार चांगलं राहिलंय. इथे हा फटका हवे ते एलिव्हेशन प्राप्त होईल का? यश मोरेचं जजमेंट त्या ठिकाणी जरूर काम करून गेलंय. झेल गेल्यापेक्षा मी तर म्हणेन त्याने 5 धावा वाचवल्यात, कारण सोपं नव्हतं बॅलन्स संतुलित करत हा झेल टिपणं. इथे सेफ असेल हा चेंडू, कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 धाव मिळते आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23 धावा आहेत त्या धावफलकावरती.
नुकताच मी उल्लेख केला की मयूर पाटील हे नाव का चर्चेत राहिलं आहे. सिंगल तर त्यांनी लिहिलीच, पण त्याबरोबर त्याच्या खाली लिहिलं आहे की कॅच ड्रॉप, झेल ड्रॉप, आणि म्हणून तर त्यांना सहज सोपं होतं की कधी किती झेल ड्रॉप झालेत ते. ही माहिती आणि स्वतःची कौशल्यता, गुणवत्ता ते सुद्धा सादर करतायत. धीम्या गतीनं, गतीच नव्हती, अखूट टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेंथ, खडे खडे हा फटका खेचलाय, डीप मिड विकेटला येतोय षटकार. बंड्याचा आपण उल्लेख केला, पण इथे सरावापासून कदाचित तो वंचित असावा. तितकासा नैसर्गिक खेळ पूर्वीसारखा त्याच्याकडून होत नाही आणि आपण बघतोय की त्याच्यावरती सुद्धा आक्रमण झालंय. पण ज्या माइंडसेटनं मैदानावरती उतरलाय ना तलेगाव संघ, त्यांचं कौतुक करावं लागेल. त्यांना ठाऊक आहे बंड्या पूर्वीचा खेळाडू आहे, पण त्यांनी प्लॅनिंग वापरली, रणनीती वापरली, कुठेतरी आक्षेप घेतला, दडपणात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होताना तो सफल ठरवला. फलंदाज रोहन कडपे आणि अभि कडपे या जोडीनं त्याच्या षटकात तब्बल 16 धावांचा शोध घेण्यात आला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15.50च्या सरासरीनं प्रथम फलंदाजी करताना गावदेवी तलेगाव संघ जाऊन पोहोचलाय 1/31 वरती. शिंदेवाडी मोहपाडा आणि आपटी बी दोनही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. शिंदेवाडी मोहपाडा आणि आपटी बी कल्याण डोंबिवली परिसरातून हा संघ या ठिकाणी दाखल होणार आहे. आपटी बी आणि शिंदेवाडी मोहपाडा रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. चांगल्या स्थितीमध्ये सध्या स्थितीला तो तलेगाव संघ, पण त्यांची प्लॅनिंग चांगली आहे, कारण त्यांना ठाऊक आहे अगोदरच्या स्पर्धेत चौक संघानं चांगली धावसंख्या उभारली होती आणि धावांचा पाठलाग लिलया कंप्लीट केला होता. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे कराडे टीमकडे आणि त्याचा विचार करता तशी सुरुवात केली आता तलेगावच्या फलंदाजांनी. 24 मध्ये किमान 60 पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 2 षटकानंतर 31. शुभम आलाय गोलंदाजीला. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, जोरदार अपील त्या ठिकाणी केली जाते. उत्साह जास्त आणि आत्मविश्वासाची कमी, पण इथे पंचांचा इशारा लेग बाईटच्या साह्याने 1 धाव आल्याचा येतोय आणि एका धावीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32. मेन अंपायर विशाल पाटील सर, स्क्वेअर लेग पंच राजेंद्र काजले सर. मैदानावरती आपण पंचांच्या भूमिकेत त्यांना बघतोय आणि राजेंद्र काजले सर म्हटलं की सूर्यकुमार यादव जे भारतीय T20 संघाचे फलंदाज आहेत त्यांच्याशी अगदी त्यांचं जवळचा मैत्री संबंध आहेत. रोहित शर्मा यांच्याशी जवळचा मैत्री संबंध आहेत आणि आपण बघतोय ते आज मोहपाड्याच्या नगरीत ॲज अ पंच म्हणून काम करतायत. ऑन साईडला हा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते, विशेषतः डावखुऱ्या आता जो गोलंदाज आहे नेहमीच नैसर्गिक स्विंग असं म्हटलं जातं, पण टप्पा अचूक आहे. वेगावरती सुद्धा त्याला खूप चांगलं नियंत्रण दाखवलं आणि थांबवलंय काही प्रमाणात या षटकामध्ये गोलंदाज शुभम उकरे या गोलंदाजानं तलेगाव टीमच्या फलंदाजांना. 32 धावा आहेत धावफलकावरती. अजून एक वेगवान चेंडू. अगोदरची स्पर्धा आपण पाहिली, अगोदरच्या स्पर्धेत खेळपट्टीचं स्वरूप जर आपण पाहिलं तर खेळपट्टीमध्ये अगदी थोडीशी नमी अगोदरच्या ओलावा आपण पाहिला असेल. विकेट स्लो होती की काय अशी शंका त्यावेळेला निर्माण झाली होती, पण ही त्या तुलनेत ही खेळपट्टी फास्ट आहे. वेगाने चेंडू जातात, रॅपिड चेंडू जातात. फक्त गोलंदाजाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. इथे रेंज मध्ये होता, रडार मध्ये होता आणि त्याला फेकलाय सीमा पार. दणदणीत षटकार. ठोकले तर के यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. शुभम उकरेचा आपण कौतुक करत होता, पण तिथे काय घडलं अगोदर यायला होतं. चेंडूवरती यायचंच होतं ना, तर सुरुवातीपासून स्टार्ट असणं फार गरजेचं आणि जर का तसं नसेल तर चेंडूवरती थांबायला होतं. इथे निर्णय चुकला,
क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू गेला तो चौकारासाठी आणि या चौकाराच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. असं वाटलं होतं शुभम उकरे चांगली कामगिरी करतोय, पण शेवटच्या 2 चेंडूंनी घात केला, ज्यामध्ये एक षटकार एक चौकार येताना आपण पाहिलाय. एकंदरीत 11 धावा त्यानं खर्च केल्या. 1 धाव आली लेगबाईटच्या साह्यानं. एकूण धावा तलेगाव टीमसाठी आल्या या षटकामध्ये 12 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना तळेगाव संघ जाऊन पोहोचलाय 1-43 या धावसंख्येवरती. शिंदेवाडी मोहपाडा आणि आपटी बी दूरवरून येणारा हा संघ आहे. आपण दोनही करण्यात आलेला विनंती करूयात की आपण टॉस करण्यासाठी यावं. पाहुणा संघ आहे खरं तर. बाकी अगोदर या 10 संघांमधून जेवढे संघ खेळले ते याच विभागातील आहेत, याच परिसरातील. मनीष 11 कांबे नजीकचा संघ आहे. भीमशक्ती खाणे आंबिवली, सोनाई तलेगाव आपण पाहिला, शिवसंघर्ष मोहपाड आपण पाहिला, जाताडे संघाला पाहिलं, पानशिल संघ खेळला, तलेगाव आणि कराडे बुद्रुक अशी मॅच सुरू आहे. पण या मॅच मध्ये आक्रमणावरती आक्रमण, मोठ्या फटक्यांवरती विश्वास दाखवल्याने अजून एक येतोय स्ट्रेट हिटचा हा षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 49. मी चर्चा केली कराडे संघाचा परफॉर्मन्स अगोदरच्या स्पर्धेत चांगला राहिला होता, पण क्रिकेट असा खेळ तुम्हाला प्रत्येक वेळीच अपोजिट संघाचे गोलंदाज खराब मिळतील असं नाहीये. भलेही तुमची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग असेल, पण इथे धावांचा पाठलाग करताना तितकंसं सोपं नसेल, कारण गोलंदाजी चांगली आहे तलेगाव टीमकडे. अजून एक चांगला स्ट्रोक, वेगवान फटका आहे. वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत, चेंडूला स्टॉप केलं. 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 50. गोलंदाजी हा नेहमीच प्रश्न राहिलाय कराडे टीमसाठी. कासपच्या मैदानावरती 64 धावाही मला वाटतं नाणेवली संघाने चेस केले होते या कराडे टीमच्या विरोधात, आणि त्या पद्धतीची बॅटिंग करण्याचा प्रयत्न. इथे आदित्य मोरे गोलंदाजीला आलाय. अनिकेत वाघ चेंडूच्या खाली आणि हा झेल त्यानं टिपलाय. दुसरा धक्का गावदेवी तलेगाव टीमला. फलंदाज या ठिकाणी होईल बाद रोहन कडपे. मी सुदाम मामा यांना विनंती करेन, सुदाम मामा यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. 3 चेंडू जसे संपन्न होतील ना, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आपटी बी आणि त्यांच्या विरोधात शिंदेवाडी मोहपाडा अशी लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. पण त्याहीपेक्षा या गटामधून हा सामना जो असेल ना तो महत्त्वाचा असेल. हाय स्कोरिंग मॅच होऊ शकते, चांगली फाईट पाहायला मिळेल. दोनही संघ तगडे आहेत आणि तशी सुरुवात केली आहे ती तलेगाव संघानं. सकाळी उशिरानं मॅचेस सुरू झाल्या. मी अगोदरच उल्लेख केला की 11 वाजता मॅचेस सुरू झाल्या, पण तरी सुद्धा सद्यस्थितीला 1:49 कालावधी झालेला आहे आणि 5वा सामना सुरू आहे. याचा अर्थ आयोजकांनी स्पीड पकडलाय, आयोजकांनी गती पकडले आणि वेळेचं बंधन. प्रत्येक टीम कोऑपरेट करते. अंधराईचा फटका, गुडघे टेकत या फटक्याला खेचलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकारासाठी. आयोजक 10चा गट आहे. चिठ्ठी असेल की हाय स्कोरला बाय. मी उशिरानं आलो, अगोदर जर काही सांगितलं असेल तर मला माहित नाही. हाय स्कोरला बाय असेल. धावसंख्या झाले धावफलकावरती 56, हप्तक 56. लाजवाब बॅटिंग विनायक कडपे. हार्ड हिटर आक्रमणासाठी जाणला जातो. हवेत आयवा झेल पण फार दूर जाऊन पडला हा चेंडू. लगातारचा दुसरा षटकार आणि धावफलक पोहोचलंय 62 वरती. धावसंख्या आहे धावफलकावरती 62. खोलवर पद्धतीचा चेंडू अपड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. संजय
त्या ठिकाणी होते. एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या दुसरी धाव घेताना फलंदाज त्या ठिकाणी विनायक कडपे बाद होईल. पहिली इनिंग समाप्त झाले. मी नुकताच चर्चा केली होती की एक मिनिट डीजे आमचं आम्ही स्टॉप झालो ना का तुम्ही वाजवा. मी अगोदरच चर्चा केली होती की कासपच्या मैदानावरती 63 केल्या होत्या कराडे संघानं आणि 64 सुद्धा नाणेवली संघानं चेस केल्या होत्या आणि इथे तशीच परिस्थिती आहे. पहिली इनिंग समाप्त झाले. धावसंख्या झाले धावफलकावरती 63. येणारे 24 चेंडू 16 धावांच्या सरासरीनं पर षटका गणित 64चा पाठलाग करायचे. दुसऱ्या सत्रामध्ये स्वर्गीय नंदू प्रतीक कराडे बुद्रुक या टीमला पण या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील. नेमकं काय घडेल हे बघण्या अगोदर आपण जाऊयात डीजे ऑपरेटर यांच्याकडे. करायचे. शिंदेवाडी मोहपाडा आणि आपटी बी दोनही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि टॉस करण्याची विनंती मी सुदाम मामा यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी करावा. इकडे आमचे दिलीप पाटील हे सुद्धा स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही स्वागत असेल. सुदाम मामा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आपटी बी आणि शिंदेवाडी मोहपाडा. कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज आपण ऐकलात अद्यापर्यंत महागुरु संतोष चौधरी सर आणि त्यांच्याच गोड वाणीतून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. तदनंतर अजिंक्य भोड असतील, हरीश रसाल असतील यांचाही आवाज आपण ऐकतोय. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 64चा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे. पण काय घडेल आणि काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील महागुरु संतोष चौधरी सर. आपटी टीमच्या खेळाडूंना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचंय. आपला कर्णधार आपली वाट बघतोय. आपटी टीमचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आपण यावं. आपला कर्णधार आपली त्या ठिकाणी वाट बघतो. 24 चेंडू 64ची गरज. मॅच चांगली लिहिल्यात बिलकुल शंका नाहीये. कराडे संघ बॅटिंग करतोय. मायक्रोफोनवरती असतील महागुरु. कराडे आणि तळेगाव आणि कराडे जबरदस्त फलंदाजी केली. तळेगाव संघाने 63 धावा केल्यात. 64 करायचे. पहिले षटक टाकताय अभि कडपे. हो, पहिला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज बाद होतो एक कराडे संघाचा. रोहित कुडपाने बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला प्रयत्न होता रोहित कुडपानेचा, कारण त्याला माहिती आहे 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा वेळेस पहिला चेंडू त्याला लॉंग ऑफच्या वरून षटकार मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात पण आला होता पण तो जास्त उंच गेला. इथे आमचे सगळे 40+ नरेंद्र बाजे असतील, निलेश पाटील असतील, सगळे या मॅचचा आनंद घेतात. तिरंगा ट्रॉफी आपण पाहतोय. अष्टविनायक क्रिकेट संघ मोपाडा आणि पंचशील नगर रहिवासी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित हा तिरंगा चषक आज प्रजासत्ताक दिन, सगळ्यांना सुट्टीचा पण दिवस आहे आणि सगळे जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्या सगळ्यांचं स्वागत. दुसरा नवीन फलंदाज आला आहे
तिसऱ्या क्रमांकावर आदित्य मोरे आणि नॉन स्ट्राईक आहे तर यश मोरे एक अष्टपैलू खेळाडू. मॅच आहे, मॅच काही होऊ शकतं. हो मी म्हणालो काही होऊ शकतं. पॅडल स्लिप केलंय, फाईन लेगच्या वरून जबरदस्त मारला हा उत्तुंग षटकार. आयवा जेल घेतलाय का? हा आयवा काय प्लेअर आहे का? प्लेअर असेल तर मिळणार नाही. शाळेत चाललेलं मला तोटे असं द्या. चला 800 रुपयांचं पारितोषिक आहे आयवा झेलसाठी आणि जबरदस्त फटका मारलाय आदित्य मोरे. दुसरा मारतोय का? लॉंग ऑनच्या वरून मारलाय दुसरा. झेल घेतलाय का? अरे परत एक झेल 800 या. अरे ज्याने अरे त्यातले 400 तरी आदित्य मोरेला द्या. 2 षटकार मारले, जबरदस्त फलंदाजी. हाणामारीला सुरुवात. दोघांनी कॅच घेतलेले आहेत. आईवा झेल 800 रुपयांचं पारितोषिक आहे. अरे दिवसभर अख्ख्या दिवसाची म्हणजे मिळतात 800 रुपये कंपनीमध्ये. इथे तुम्हाला एका झेलसाठी मिळालेले आहेत. तिरंगा चषक जितू सताने आणि दुसरे कृष्णा. ओके 2 षटकार आले. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती रोहित कडपाने. 64 धावांचा पाठलाग आहे. अभि कडपे राऊंड द विकेट. अगोदर चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका. तिसरा षटकार. पहिला फलंदाज आदित्य मोरे ठरलाय. हॅट्रिक साधतोय. इथे आपण पाहतो षटकारांची अभि कडपेवर हल्ला. हल्ला 64 धावामध्ये धावांचा डोंगर उभारलाय. पण इथे मात्र आपण पाहतोय पाठलाग. पहिल्या चेंडूवर विकेट आली. त्यानंतर वाटलं की कराडे संघ सहज हारेल, पण त्यानंतर 3 षटकार मारलेत. आदित्य मोरे तयार होऊन आलाय. हो पुन्हा एकदा फाईन लेगला मस्तपैकी एक पाय वाकवला, चेंडूला दिशा दिली, फाईन लेगला चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. संतुलन बिघडले. चौकार आलाय. तळेगाव संघ मात्र थोडासा वेगळ्या स्थितीमध्ये. चौकार आलाय. 22 धावा. जबरदस्त सुरुवात आल्या आल्या ती फलंदाज आदित्य मोरे. कराडे आणि एका बाजूला तळेगाव संघ खानापूर तालुक्यातील संघ आहे. आणि कराडे संघ जर आपण बघितलं तर पनवेल तालुक्यातील आमचे बंड्या खरं तर 48+ जवळ आलेले आहेत. पण अजूनही असं म्हणतात ना की संघ असा पाहिजे की 2-3 नवीन खेळाडू, 2-4 जुने खेळाडू. आणि पुन्हा एकदा चौथा आदित्य मोरे. अभिजित कडपे जेवढ्या जोरात टाकतो तेवढ्या जोरात तो वेगाचा वापर करून मिडविकेटच्या वरून चौथा षटकार आणि झेल पकडलाय. हॅट्रिक 2400 रुपये इकडे एटीएम मधनं मायनस. झेल माझ्याकडे प्रसादने पकडलेला आहे. कुठला? शिंदेवाडी. पुढची मॅच माझ्याकडे त्यांची असेल. लावा आता 800 हॅट्रिक 2400 रुपये. बॅट्समन विचार करत असेल 4 षटकार मारले, त्यातले 3 झेल पकडले, त्याला 2400 मिळाले. मला काहीच नाही. अर्धे तरी त्याला द्या आदित्य मोरेला. त्याने मारले नसते तर तुम्ही पकडले नसते. पण इकडे मात्र कराडे संघाचे बंड्या थोडेसे आता खुशीमध्ये आहेत, कारण धावा आल्या त्या 28. पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्याच्यानंतर 28 धावा. मनीष पाटील, आमचे दिनेश पाटील, सगळे तळेगाव, रोहित कडपे सगळे थोडेसे नाराज आहेत. अभिजित कडपेने विकेट घेतली आणि त्यानंतर 3-4 षटकाराने एक चौकाराचा मार त्याला बसलाय. आता धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. जितू सताने विलास शेठ यांचे मॅनेजर. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. दुसरा षटक आर्यन कडपे. आता मात्र कराडे संघ थांबायला तयार नाही. जबरदस्त षटकार मारलाय. अख्खा ओव्हर नॉन स्ट्राईकला राहून जो मजा बघत होता अष्टपैलू खेळाडू यश मोरे पहिला चेंडू मारतो षटकार.
फलंदाज षटकारानं ज्यानं खातं उघडलंय तो यश मोरे. गोलंदाज आर्यन कडपे आखून टप्प्यात चेंडू मिड विकेटच्या वरून. काय फटकेबाजी सुरू आहे. 64 धावा सगळ्यांना वाटलं अशक्य आहेत, कठीण आहेत. पुन्हा एक षटकार मारतो यश मोरे. यश मोरे 40 धावा धावपलकावर लागल्या. 64 धावा. मलाही वाटलं होतं की अंकित मालुसराने माझ्याकडे ही मॅच दिली पण एकतर्फी होईल की काय. 64 धावा करू शकतो का कराडे संघ, पण त्याचं उत्तर दिलंय ते आदित्य मोरे आणि यश मोरेनं. 6 षटकार आतापर्यंत आलेत. मी म्हणालो होतो की 64 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला 7-8 तरी षटकार मारावे लागतील आणि त्यातलं मला वाटतं 6 षटकार आतापर्यंत आलेले. धावसंख्या 40. आता करायचे 24 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आता मात्र जो गोलंदाज आहे आर्यन कडपेला आता काहीतरी करावं लागेल. काहीतरी करावं लागेल पण करून देईल का यश मोरे. हॅट्रिक षटकारांची. बघा कराडे संघाचे पाठीराखे जर दुसरी टीम असेल तर एवढ्याला 5-5 हजारांची पारितोषिकं लागली असती, पण पैसे एकदा लावले ना की खेळाडू बिथरतात. आणि आता मात्र जबरदस्त फलंदाजी सुरू आहे ती कराडे संघाची. धावसंख्या बरोबर वाढते. 46 धावा पहिल्या षटकामध्ये 28 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 18. 15 चेंडू मध्ये 18 धावांची आता गरज आहे. काय धावांचा डोंगर या ठिकाणी आपण पाहतो. धुवाधार फलंदाजी सुरू आहे. आदित्य मोरे आणि यश मोरे दोघे बंधू आहेत का. मोरे बंधूंनी मात्र धुलाई करायला सुरुवात केली. तळेगाव संघाला आता काहीतरी करावं लागेल. चमत्कार करावा लागेल. कमबॅक करावं लागेल. विकेट घ्यावी लागतील. आणि आडव्या बॅटनं मारला मिड विकेटला. अभिजित कडपे याच्या हातामध्ये चेंडू आलाय. चांगला थ्रो. सिंगल आले बऱ्याच वेळानंतर. खरं तर षटकारांची हॅट्रिक 2 झाल्या. धावसंख्या आता 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. 10 बॉल आतापर्यंत झालेत. त्यामध्ये 1 विकेट 1 चौकार 10 चौकार झाले. त्याच्यामध्ये 1 विकेट 1 सिंगल 1 चौकार आणि बाकी सगळे षटकार. 7 षटकार. निखिल बाबर सांगतात 7 षटकार आलेले आहेत. जबरदस्त फलंदाजी. बंड्याला आता बरं वाटतंय गोलंदाजी करताना. त्याला पण षटकार बसले होते. तळेगाव संघाला आता काहीतरी करावं लागेल. हो चांगला चेंडू होता. इथे मात्र खेळायचं होतं. हंड्राई करायचं होतं चेंडूला. फाईन लेगच्या मिड विकेटच्या मधून बॅटला लागलाय. पंच सांगतायत चांगले पंच आहेत. 4ही पंच आपण पाहतोय. नंदू पाटील पेन कळवे, प्रशांत बांदोडकर, त्याच्यानंतर विशाल पाटील, राजेंद्र काजळे हे 4 पंच आहेत. असोसिएशन आहे रायगड असोसिएशन पंचांची पण, आणि त्यातले 4 पंच आपण इथे पाहतोय. 13 चेंडू 16. काय झालंय पंच बघतात. तिसऱ्या पंचांची मदत मागतायत. यश मोरे होता स्ट्राईक एंडला. आता मात्र 2 चेंडू चांगले टाकलेत ते गोलंदाज आर्यन कडपेनं. पहिल्या षटकामध्ये 28 धावा 64 धावा केल्या होत्या. इथे बघितलं तळेगाव संघानं आपण बघितलं 64 धावा केल्या होत्या. त्याच्यामध्ये मला वाटते 3 षटकार आणि 2 चौकार मारले होते ते रोहन कडपेनं. त्याने धावा केल्या होत्या 31. विनायक कडपेने 2 षटकार मारले. त्याने धावा केल्या होत्या 13. आणि अभि कडपेने मारला होता 2 षटकार मारले होते. आणि आता मात्र जिंकण्यासाठी बघूया हा निर्णय काय होतो बघूया. विनायक कडपे आता खरं तर तळेगाव संघाला वाटलं की आपण धावांची इमारत उभारले आणि ती इमारत चढताना कदाचित दमचाक होऊ शकते कराडे संघाची. विकेट आहे. फलंदाज यश मोरे बाद होते. धावसंख्या आपण पाहतो झालेली आहे ती 16 धावांची आता गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. निम्मी लढाई आपण बघितलेली आहे. 64 धावा करायच्या होत्या. आतापर्यंत मला वाटते 48 धावा धावपलकार लागल्या 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये 28 धावा दिल्या त्या गोलंदाज अभिजित कडपे. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आर्यन कडपेने दिले 20 धावा. आणि आता कराडे संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. जिथे 64 म्हणजे 16 धावांची सरासरी राखायची होती ती आता 8 वर आलेली आहे. 8-2-16. जबरदस्त फलंदाजी. यश मोरेचे टाळ्या वाजवून स्वागत करतायत. धावा केल्या यश मोरेनं आपल्या संघासाठी. 5 चेंडू मध्ये 19. आता 3रं षटक घेऊन आले तळेगाव संघ चे मनीष पाटील. आणि समोर आहे तो फलंदाज आदित्य मोरे. नॉन स्ट्राईक केला आलेला नवीन फलंदाज अनिकेत वाघ.
हो, फिरकी गोलंदाज आहे. पहिल्या 2 गोलंदाजांना त्यानं दाखवून दिलंय. तिसऱ्या पंचांकडे आपल्या पंचांकडे मागणी करतात, परंतु पंच आपल्या जागेवर आहेत. बारा चेंडू आणि 16ची गरज होती. पहिला चेंडू मनीष पाटील हा जो गोलंदाज आहे, थोडासा अनुभवी गोलंदाज आहे, लेफ्ट हँड गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आणि स्विंग आहे, थोडासा टर्न करतोय चेंडूला. फक्त वेगाने चेंडू टाकण्यात काय अर्थ आहे. या अगोदरच्या 2 गोलंदाजांना त्याने बघितलं, वेग जास्त होता, रनअप पण त्यांचा जास्त होता आणि त्यांना मार बसला. अशा वेळेस फक्त 4-5 पावलांचा रनअप आहे आणि डाव्या हातानं अगदी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतोय आणि ऑफ स्टंपच्या बाहेर काढतोय तो गोलंदाज मनीष पाटील. बघा, मनीषचा दुसरा चेंडू, व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये, मिश्रण गोलंदाजीमध्ये दाखवतोय. आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर तळेगाव संघासाठी एक तारणहार, एक म्हणजे तारा, जो एक कुठेतरी आशा त्याने पल्लवित केलेल्या आहेत त्या मनीष पाटीलला. आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. मैदानात गाडी आहे आतमध्ये गाडी कोणाची आहे? स्क्रीनच्या बाजूला जी गाडी आहे सनी आहे का? सनी मंडप डेकोरेटचे मालक आहेत. सनी ज्यांची आता मैत्री चषक आपण पाहिला होता. फुलटॉस खराब चेंडू, हवा केली, स्तुती केली, एक चेंडू खराब टाकलाय आणि इथे मात्र सामन्याला कलाटणी देणारा षटकार असेल का? फलंदाज अनिकेत वाघ पण षटकार मारतोय. मैत्री चषकामध्ये मला वाटते कराडे संघ दुसऱ्या फेरीमध्ये हरला होता आणि यावेळेस त्यांनी तिसऱ्या फेरीमध्ये, आणि यावेळेस ते ठरवून आलेत खाईन तर खाईन नाही तर तुपाशी, आणि ही ट्रॉफी घेऊनच जायची असा विचार दिसतोय त्यांचा. पण मॅच आहे, मॅच जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आपण भाकीत करणं चुकीचं ठरतं. 9 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. समीकरण बरोबर झालंय. कराडे एका बाजूला आणि एका बाजूला तळेगाव. हो, मनीषचा फुलटॉस चेंडू, त्याच्यानंतर सफल झाले. फाईन लेगला हा चेंडू मारलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. 2 धाव पूर्ण केल्या, 3ऱ्या धावसाठी धावतात. हो, चेंडूची फेक खराब, 3 धावा मिळतात. घर फिरले की घराचे वाशे फिरतात असं आपण नेहमी म्हणतो. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांना वाटलं असेल की ही मॅच कराडे संघ जिंकेल की नाही. सहज जिंकेल तळेगाव संघ. 63 धावांचा भला मोठा डोंगर उभारला होता, पण त्या धावांचा पाठलाग आता लिलाव होतोय का याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी सुट्टीचा दिवस आहे. ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला, जमीन लगतचा पटका खेळला, ओळखलं त्यांनी. मॅच आपल्या बाजूने झुकलेली. आदित्य मोरे जबरदस्त फलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 षटकार मारलेत आणि धावा झाल्यात त्याच्या. आपण पाहतोय 30 धावांवर खेळतोय तो आदित्य मोरे. संघाला आता गरज आहे 5 धावांची. चेंडू शिल्लक असेल ते 7 चेंडू 5. क्रिकेट कधी काय होईल क्रिकेटमध्ये, आणि म्हणूनच याला अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे असं म्हटलं जातं. विजयी षटकार मारतोय का फलंदाज अनिकेत वाघ? दुसरा षटकार मारतोय आणि ही मॅच जिंकलेली आहे ती कराडे संघानं. नंदू काय नाव आहे? आणि आयवा जेल पकडलाय कराडे संघाने. त्यांना बक्षिस नाही मिळाली, पण आयवा जेल चौथा आयवा जेल पकडलाय. षटकार मारले कराडे संघानं. 8 षटकार या मॅच मध्ये त्यांचे पाहायला मिळाले. 8 नाही 9 षटकार आपल्याला पाहायला मिळाले या मॅच मध्ये, आणि त्यातले 4 झेल पकडलेत. 2400 रुपये 3200 रुपये पारितोषिक प्रेक्षकांनी पकडलेले. तिरंगा ट्रॉफी आपण पाहतोय आणि